दिवसाची सुरुवातीशी बरोबर एक जोक आहे, विनोद आहे. त्यामध्ये असं सांगितलं होतं की एक चित्रपट बनवणारा होता आणि तो चित्रपट म्हणजे पिक्चर हॉरर बनवायचा. भूताचे, प्रेताचे आणि अतृप्त आत्मे वगैरे अशा प्रकारचे तो चित्रपट खूप भयंकर असे बनवायचा. आणि एक दिवस तो नंतर मरण पावला आणि स्वर्गामध्ये गेला. आणि त्याचबरोबर इतरही काही पिक्चर बनवणारे स्वतः स्वर्गात गेले. आणि जो भयंकर पिक्चर बनवायचा, हॉरर पिक्चर बनवायचा, त्याला देवाने स्वर्गामध्ये जाण्यासाठी सांगितलं आणि बाकीच्यांना नरकात जायला सांगितलं. आणि जे नरकात चालले होते त्यांनी देवाला प्रश्न केला की आम्हाला का? कारण हा सुद्धा चित्रपट बनवायचा आणि आम्ही सुद्धा चित्रपट बनवायचो. देवाने सांगितलं की हा ज्यावेळेस चित्रपट बनवायचा, लोक ते बघायचे त्यावेळेस ते घाबरून नेहमी देवाचा धावा करायचे. सारखे देवाचं नाव घ्यायचे. घरी गेल्यावर, रात्र झाल्यावर सुद्धा देवाचं नाव घ्यायचं. एवढी भीती त्यांच्या मनात होती आणि म्हणून ह्याला ते पुण्य लागलं आणि म्हणून हा स्वर्गात गेला. ही हसण्यासारखी गोष्ट आहे, परंतु ही गोष्ट खरी आहे की आपल्याला सैतानाची खूप भीती आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये सैतानाविषयी एक भीती निर्माण झालेली आहे. सैतानाच्या अनेक प्रतिमा, भूत प्रेत आहे किंवा अशा गोष्टींनी आपलं मन जे आहे हे भरून गेलेलं असतं. आणि ह्याबाबत पवित्र शास्त्र काय सांगतं? पवित्र शास्त्र हे सांगतं की देव सर्वसमर्थ आहे. देव सर्वसमर्थ आहे. त्यांनी जग निर्माण केलेलं आहे. आणि बऱ्याच वेळेस असं वाटतं की सैतान हा देवा एवढाच ताकदवान आहे का? तर नाही, देव सर्वसमर्थ आहे. देवावर विश्वास ठेवा. हे खरं आहे की सैतान आपल्याला नेहमी मोहात पाडतो, आपल्या मनामध्ये वाईट विचार घालतो, आपल्याला पाप करण्यासाठी तो सतत सांगत असतो, आपल्याला मोहामध्ये पाडत असतो. परंतु तरी जगामध्ये जे आहे त्यापेक्षा देव मोठा आहे. बघा, 1 योहान 4 अध्याय 4 वचन, 1 जॉन चॅप्टर 4 अँड वर्स 4, ह्यामध्ये सांगितलेलं आहे की देव जो आहे हा सर्वात मोठा आहे. आपल्याला वाईटावर विजय मिळवून चांगले ते करायचं आहे. अनेक प्रकारचे पाप पाऊलाने त्याच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे. अनेक पापं त्यांनी सांगितलेले आहे. ते सर्व पापं सैतान आपल्यामध्ये घालण्याचा प्रयत्न करत आहे. तो आपल्याला मोहात पाडत असतो, परंतु ह्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे. सैतानाला अटकाव करा. मग तो कसा करू शकतो? तर देवाला शरण जा. देवाला शरण जा. देवाच्या जवळ जा. त्या तुमचं जे जीवन आहे ते त्याला चालवू द्या, देवाला चालवू द्या, तर सैतान तुमच्यापासून दूर जाईल. सैतानाला हरवायचं असेल तर देवाला शरण जा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, याकोबाचं पत्र, याचं 4 अध्याय 7 वचन, जेम्स चॅप्टर 4 अँड वर्स 7. ह्यास्तव देवाच्या अधीन व्हा, सैतानाविरुद्ध आडवे व्हा, म्हणजे तो तुम्हापासून पळेल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.